जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। परभणी घटनेच्या निषेधार्थ ढाणकी कडकडीत बंद। उमरखेड तालुक्यातील ढाणकी शहर दिनांक 17/12/2024 रोजी परभणी घटनेच्या निषेधार्थ तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी ढाणकी व्यापाऱ्यांनी तसेच सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी ढाणकी कडकडीत बंदला स्वयंपूर्ण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी भीम अनुयायांनी बौद्ध विहार ते जुने बस स्टँड छत्रपती शिवाजी महाराज चौक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला। या रॅलीमध्ये संविधानप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यामध्ये आबाल वृद्ध तरुण तरुणाई महिला भगिनी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या। बौद्ध विहार ते जुने बस स्टँड छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीचे सभेत रूपांतर झाले। त्यानंतर ढाणकी शहरातील संविधान प्रेमींनी आपले मनोगत व्यक्त केले व पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाळासाहेब चंद्रे, खाजाबाई कुरेशी, अमोल तुपेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव गायकवाड, माजी सैनिक तुळशीराम गायकवाड, जॉन टी विनकरे, संबोधी गायकवाड, मिलिंद चिकाटे तसेच संविधान प्रेमी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते। यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागामार्फत बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष मनवर, PSI शिवाजी टिपुर्णे, जमादार रोशन सरनाईक, रवींद्र गीते, निलेश भालेराव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता।